संतोष देशमुख हत्येच्या निषेधात ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद पुकारतात। राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून ग्रामपंचायत बंदची हाक दिली गेली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, काय या सगळ्या संदर्भात नेमकं परिषदेचं म्हणणं आहे? सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याच्यानंतर आता सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मसाजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केलं। तसेच सरपंच परिषदेच्या वतीने या कुटुंबाला मदत करण्याचं देखील आश्वासन या पदाधिकाऱ्यांनी दिलं होतं। याबरोबरच एक सरपंच जनतेच्या सेवेसाठी काम करत असताना त्याची अशा प्रकारे हत्या झाली, हे अतिशय चुकीचे असून आता यापुढे सरपंचांनी काम कसं करायचं असा सवाल उपस्थित करत येत्या 9 जानेवारीला या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा इशारा या सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन देखील त्यांनी प्रशासनास दिले आहे। जी, धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली। एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाच्या वतीनं मोठी रक्कम पाठवली असून थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या शुभस्थिती देण्यात येईल। आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातलं समाज मन हेलावलं असून आम्ही सगळे परत महाराष्ट्रात अशा प्रकारची हत्या कोणाची होऊ नये म्हणून येत्या 9 जानेवारीला महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती 1 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत। जी आमचा जो बंद आहे तो संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे।